आपलं शांतीनगरचे हे ना सब्जी मंडी नाही आहे, बैजंगालचं मंदिर पाहिलं नाही का तुम्ही? हो. घरामधनं सकाळी उठल्या कोणाला भेट नाही, काही आंघोळ झाली आपली का बैजंगालच्या मंदिरमध्ये जायचं. मोठा हनुमान चालीसाचे बोर्ड लावलेले आहे, हनुमान चालीसा वाचायच्या. हनुमान चालीसा वाटला का नंतरच कोणासाठी बात करायची. कोणी काही फक्त तितकंच आहे माझे, बस वाटलं का नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची. मग दिवसभर फक्त इथलं माझ्यावर कंटिन्यू. फक्त काही प्रॉब्लेम असलं तेव्हाच मी 2-4 दिन नाही करत, नाही असं कंटिन्यूच आहे. हे ज्याला अनुभव आहे त्यालाच आहे ना, बाकीच्यांना नेणं काही म्हणून सगळं तुम्ही भेटता असं सगळं नाही बोलत ना. हनुमान दादा आमचे बोला बाबा, आमच्यामध्ये ना तुम्ही म्हणता ना, आपण काही म्हणतो आमच्यामध्ये ना असं खाल्लं, ज्याने खाल्लं ना त्याचं डायरेक्ट उलट होतं की तुम्ही पैसे कमवल्या त्याला मी तुम्हाला सांगेन, हनुमान दादा जसं आपण बोट करता तसं बोट करेल. तुम्ही माणसांना मग मानेन ना, का बरं मानणार? मी मानेन ना बाबा. बोलणार मी बोलता नाही, भोलेनाथचं नाही, पण हनुमानचं आहे ना, जागृती स्थान आहे ना हनुमान. बागेश्वर बाबाला साक्षात प्रसन्न झालेला आहे ना. बागेश्वर बाबाला साक्षात प्रसन्न झालेला आहे ना. हनुमान दादा आले. हां, साक्षात प्रसन्न म्हणजे असं चमत्कार दाखवला, पण चमत्कार दाखवल्यानंतर आहे ना डायरेक्ट त्यांना खूप समजलं नाही का आपल्याला भेटायला गेला. डायरेक्ट गायब होऊन गेले. आले फक्त असे दुसऱ्या माणसाच्या रूपामध्ये बॅग देऊन दिली 5 लाखाची आणि अदृश्य होऊन गेले साक्षात. आणि आपण आजपर्यंत कुणालाच कोणताच बाबाने कोणाला मानलं नाही, फक्त एक आपले बागेश्वर बाबा बस. हे म्हणजे बाई आहे ना लोकांना म्हणून जाणार ते आले ना मग गोवाच्या रात्र विकत जायचं काय सांगू तुम्हाला. नाही, मला हे बाबा, मला पण भरपूर ज्ञान आहे असं नाही. मला पण भरपूर आहे ना. तुम्ही जे बी म्हणसाल ना ते आपल्याला पण, कारण आपण पण त्याच्यातलेच आहे ना, असं काही नाही. फूट परमात्मा घरी होते माझे असतील ना, असतील. नाही या गलीमध्ये आहे ना एक बी मी लोक मिळत नाही. एक तिकड लाईन लागून गेली, एक गेला दुसरा तिसरा. बाकी हे पुढे भरलेले बघू लहान पोरं येत होतं ना आरती करायला. मग सकाळ संध्याकाळी नियम आहे आरतीचा. रविवारी खंडेराव महाराजची आरती राहते, गुरुवारी तुळजा भवानीची आरती राहते, शनिवारी हनुमानाची आरती राहते. हे पोरी येत होतं लोकांमध्ये, ते त्यांच्या डोळ्यातून पाणी निघत होते. मला हनुमान दादा आणि महाराज मला सांगायला उभे